रश्मीचा वेळ किंवा तर भटकण्यात जातो किंवा मैत्रिणींसोबत ताश खेळण्यात. घरकामात तर तिचे मन लागतच नाही. त्यामुळे ती जाडी आणि भपकेबाज होत चालली आहे. गाडीचा वेग हळूहळू कमी होत होता. सुधीरने डोकावून पाहिलं. स्टेशन आलं होतं. गाडी प्लॅटफॉर्मवर येऊन थांबली होती. प्रथम श्रेणीचा डबा होता. त्यामुळे प्रवाशांना चढण्याची किंवा उतरण्याची घाई नव्हती. सुधीर शांतपणे ॲटोची घेऊन दरवाजाच्या दिशेने चालू लागला. तेवढ्यात त्याने पाहिलं की गाडीच्या दरवाजावर सोनेरी फ्रेमचा चष्मा लावलेला आणि सूटबूट घातलेला एक माणूस आरक्षण यादीत आपले नाव पाहत होता. त्याला आपलं नाव दिसताच त्याने मागे उभ्या असलेल्या कुलीला सामानात ठेवायला सांगितलं. सुधीरला त्याचा चेहरा थोडा ओळखीचा वाटला, पण चेहरा बाजूला असल्यामुळे नीट दिसला नाही. जेव्हा त्याने चेहरा फिरवला तेव्हा दोघांच्या नजरा भेटल्या. क्षणातच ते दोघे मित्र एकमेकांना बिलकले. तो सुधीरच्या कॉलेजच्या दिवसांतील मित्र विनय होता. ते दोघं अनेक वर्ष एकाच वसतिगृहात राहिले होते. सुधीरने विचारलं, आजकाल कुठे आहेस? काय करतोस? विनय म्हणाला, इथेच दिल्लीला आहे. माझी स्वतःची फॅक्टरी आहे. आणि तू? सरकारी नोकरीत उच्च अधिकारी आहे. दौऱ्यावर बाहेर गेलो होतो. मीही दिल्लीला राहतो. ते गप्पा मारत होते. तेवढ्यात गाडीच्या शिट्टीने त्यांचे लक्ष वेधले. एक जण गाडीतून उतरत होता तर दुसरा चढत होता. त्यांनी एकमेकांना आपापले व्हिजिटिंग कार्ड दिले. सुधीर गाडीतून उतरला आणि दोघांनी एकमेकांकडे बघत हात हलवले. गाडी दिसेनाशी झाली तेव्हा सुधीर घरी जायला निघाला. टॅक्सी चालू होती, पण सुधीरचा विजय विनयमध्ये रमला होता. विनय आणि तो वसतिगृहात एका खोलीत राहत होते. विनयला खेळांमध्येच रुची होती, तर सुधीरला स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होऊन उच्च अधिकारी होण्याची महत्त्वाकांक्षा होती. त्यामुळे तो सतत अभ्यास करत राहायचा. विनय कधीमधी त्याला टोमणे मारायचा. किती पुस्तक वाचत बसतोस? आयुष्यात इतरही गोष्टी आहेत, त्याही पहा. माझं स्वप्न आहे की मी उच्च अधिकारी व्हावं, गाडी असावी, बंगला असावा. यासाठी माझी आई तिचे दागिने विकून माझं शिक्षण चालू ठेवते आहे. सुधीरची स्वप्न पूर्ण झाली होती, पण विनयला पाहून तो आश्चर्यचकित झाला होता. विनयही गरीब कुटुंबातून होता, तरी तो इतका मोठा कसा झाला? फॅक्टरीचा मालक कसा झाला? अशा विचारात तो घरी पोहोचला. नोकर रामूने गाडीचे दार उघडलं. घरात टेबलवर आईच्या आजारपणाचा तार ठेवलेला होता. शेजारच्या काकूने सुधीरला बोलावले होते. रामू म्हणाला, मेमसाहेब त्यांच्या मैत्रिणींसोबत फिरायला गेले आहेत. हे ऐकताच सुधीरचा राग अनावर झाला. त्याला वाटलं, आई आजारी आहे तर रश्मीने तिच्या आजूबाजूला राहायला हवं होतं. तो उलटा बसस्थानकाकडे गेला. त्याच्या मनात रश्मीविषयी संताप होता की तिला आईच्या आजारपणाची काही फिकीर नाही. आई सुधीरला पाहून आनंदी झाली. शेजारच्या काकूने सांगितलं, तुझ्या आईला तीव्र ताप होता. आम्ही फार घाबरलो होतो म्हणून तुला पत्र पाठवले होते. रश्मीला का नाही आणलं? ती तिच्या आईकडे गेली आहे. घरी असती तर नक्की आली असती. सुधीरला माहीत होते की गावाच्या वातावरणात आईसोबत राहणं रश्मीला पसंत नाही. आईलाही तिच्या सवयी माहिती होत्या, म्हणून त्यांनी फार काही बोललं नाही. दुसऱ्या दिवशी सुधीर परत आला होता. रश्मीने आईच्या आजाराबद्दल फारशी चौकशी केली नव्हती. पुढच्या सकाळी तो नुकताच ऑफिसला पोहोचला होता. तेवढ्यात रश्मीचा फोन आला. आज घरात पार्टी आहे. नोकर आलेला नाही. तू ऑफिसमधल्या एखाद्या माणसाला थोड्या वेळासाठी पाठवून दे. सुधीर वैतागला, पण काही विचार करून थंडपणे म्हणाला, ठीक आहे, पाठवतो. संध्याकाळी तो घरी पोहोचला. त्याला वाटले होते की थोडा आराम करून कॉफी पिऊन थकवा घालवेल. तो रश्मीकडे गेला. ती पलंगावर पडून पुस्तक वाचत होती. सुधीरला पाहून ती म्हणाली, आज मी खूप थकले आहे. नोकरही आला नाही. आता उठायलाही जमत नाहीये. पण किट्टी पार्टी फार छान झाली. रमी खेळताना पुन्हा पुन्हा हरले, त्यामुळे थोडं मन खट्टू झालं. आज रात्रीचं जेवण बाहेरच करावं लागेल. रश्मीचं बोलणं ऐकून सुधीरची कॉफी पिण्याची इच्छाच संपली. तो पलंगावर पडला आणि विचार करू लागला. रश्मीचा वेळ तर भटकण्यात किंवा मैत्रिणींसोबत ताश खेळण्यातच जातो. घरकामात तिचं मन लागतच नाही. त्यामुळे ती जाडी आणि भपकेबाज होत चालली आहे. जेव्हा मी तिला सल्ला देतो की जर घरकामात मत लागत नसेल तर करू नकोस, पण भटकण्याऐवजी किंवा रमी खेळण्याऐवजी काहीतरी सर्जनशील काम कर, तर ती चिडते. विचार करत करत सुधीर झोपी गेला. रात्री 9 वाजता रश्मीने त्याला उठवलं. चला, एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला जाऊया. मन नसतानाही सुधीरला तिच्यासोबत जावं लागलं. सकाळी सुधीर ऑफिसला निघाला तेव्हा रश्मी म्हणाली, ऑफिसला पोहोचल्यानंतर ड्रायव्हरला सांगा की कार घरी घेऊन यावी. मला थोडी खरेदी करायची आहे. कालच तर इतकं सामान आणलं आहेस. आज पुन्हा कोणती गरज लागली? आपले दोन्ही मुलं मसुरीत शिकत आहेत. त्यांचाही खर्च आहे. अशा प्रकारे पगारात निभावणं कठीण आहे. वर कमाईही कमी झाली आहे. लोक पैसे देतात तर त्या बदल्यात 10 कामं लागतात. हे ऐकताच रश्मीच्या कपाळावर आठ्या पडल्या. मोठे भाऊ सुद्धा याच पदावर आहेत, पण त्यांचा दिवस तर भेटवस्तू मिळवून सुरू होतो आणि रात्र नोटा मोजण्यात संपते. ते कधी काही बोलतच नाहीत. रश्मी म्हणाली, आजकालचा जमाना खराब आहे. प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलायला लागतं.
जर कुठे चौकशी झाली तर सगळी इज्जत धुळीला मिळेल. सुधीर म्हणाला. हे ऐकताच रश्मी रडवेली झाली. कार काय मागितली 50 गोष्टी ऐकाव्या लागल्या. सुधीर रश्मीचे अश्रू पाहू शकत नव्हता. त्याने माफी मागून तिचे अश्रू पुसण्यासाठी रुमाल काढला. तेव्हा त्याच्या खिशातून एक कार्ड पडले. कार्ड पाहून त्याला विनयची आठवण झाली. माझा कॉलेजमधील मित्र या शहरात राहतोय. मला कळलंच नाही. आता एखाद्या दिवशी त्याच्या घरी जाऊ. रश्मीला गाडी पाठवण्याचं वचन देऊनच तो ऑफिसला जाऊ लागला. ऑफिसमधून त्याने विनयला फोन केला. दुसऱ्या दिवशी सुट्टी होती. विनयने दोघांना जेवणासाठी बोलावलं. दुसऱ्या दिवशी सुधीर आणि रश्मी गाडीतून विनयच्या घराकडे निघाले. एका भव्य कोठीच्या गेटवर दरबान पहारा देत होता. पोर्टिकोमध्ये परदेशी गाडी उभी होती. लॉनमध्ये बसलेला विनय त्याची वाट पाहत होता. त्याने मित्राला मिठी मारली आणि रश्मीला नमस्ते म्हणत त्यांना हॉलमध्ये नेले. सुधीरने पाहिलं की हॉल विदेशी आणि महागड्या वस्तूंनी सजलेला होता. सगळे सोफ्यावर बसले. नोकर थंड पाणी घेऊन आला. रश्मीने इकडे तिकडे बघत विचारलं, वहिनी दिसत नाहीत? त्यांना काहीतरी महत्त्वाचं काम पडले होते म्हणून फॅक्टरीत गेले आहेत. लवकरच येतील, विनय म्हणाला. थोड्या वेळाने क्षमा आत येताना दिसली. सुधीरने पाहिलं. साध्या बांध्याची सावळ्या रंगाची क्षमा साध्या चोटीमध्ये आणि व्यवस्थित नेसलेल्या साडीत शांत आणि शालीन दिसत होती. तिने पाहुण्यांना नमस्कार केला आणि बसली. सुधीरला वाटलं तिला कुठेतरी पाहिलं आहे, पण त्याला आठवले नाही. तो विचार करत होता, रश्मी हिच्यापेक्षा सुंदर आहे, पण जाडीमुळे किती बेढप दिसते. तेवढ्यात 2 मुलांच्या नमस्तेने त्यांचा विचार भंगला. ती दोघी मुलं आईजवळ येऊन बसली. सुधीरने पाहिले की मुलं ही आईवडिलांचे प्रतिरूप होती. त्यांनी लगेचच बाहेर खेळायला जायची परवानगी मागितली. क्षमा म्हणाली, जा खेळा, पण जेवायच्या वेळेला परत या. मग ती रश्मीकडे वळून म्हणाली, तुम्ही मुलांना का नाही आणली? रश्मीच्या चेहऱ्यावर अभिमानी हास्य पसरलं. केस झटकत ती म्हणाली, मुलं मसुरीत शिकतात, घरी नीट अभ्यास होत नाही. क्षमाने बाहेर खेळायला गेलेल्या मुलांकडे प्रेमाने पाहिलं. मी तर यांच्याशिवाय राहूच शकत नाही. विनय आणि सुधीर त्यांच्या कॉलेजच्या आठवणींमध्ये रमले होते. जणू अनेक वर्ष मागे गेले होते. क्षमाकडे पाहून विनय म्हणाला, हा तर कायम अभ्यास करत असायचा आणि मी खेळण्यात मस्त होतो. परीक्षा जवळ आली की हा माझ्या मागे लागत असे, काहीतरी शिक. तेव्हा मी याचा मजाक उडवायचो. पण आज हा मेहनत आणि चिकाटीमुळेच उच्च पदावर पोहोचला आहे. सुधीर हसत म्हणाला, वहिनी भांडण हा करायचा आणि मिटवायला मी पोचायचो. दोघं मित्र गप्पा मारण्यात व्यस्त होते. तेवढ्यात फोनची घंटी वाजली. विनय काही वेळ बोलून पत्नीकडे वळून म्हणाला, बाहेरून काही लोक आले आहेत. ते व्यापाराच्या कामासाठी आपल्याशी बोलू इच्छितात. तुला कधी वेळ आहे ते सांग. महत्त्वाची मीटिंग आहे. आपण दोघांना जावं लागेल. क्षमाने घड्याळ बघत म्हणाली, उद्या मीटिंग ठेवा. मी फॅक्टरीत पोहोचेन. दिसायला साधी आणि घरगुती वाटणारी क्षमा काय मीटिंगमध्ये बोलू शकते? ती व्यापारविषयक चर्चा कशी करत असेल? सुधीर कुतूहलाने तिच्याकडे पाहत होता. त्याच्या मनातील शंकेचे समाधान विनयने केले. क्षमा खूपच हुशार, चतुर्बुद्धी आणि मेहनती आहे. तिच्याच असामान्य कौशल्य आणि मेहनतीमुळे आम्ही एका छोट्या दुकानापासून आज फॅक्टरीचे मालक झालो आहोत. क्षमाने विषय बदलत म्हटलं, चला जेवण तयार आहे. सर्वजण जेवणाच्या खोलीत गेले आणि क्षमाने मुलांनाही बोलावले. जेवणाच्या टेबलावर काही भारतीय तर काही परदेशी पदार्थ होते. रश्मी म्हणाली, तुम्हाला तर घरकाम करायला वेळच मिळत नसेल, कारण तुम्ही फॅक्टरीत इतक्या व्यस्त असता. विनयने आपल्या पत्नीकडे कौतुकाने पाहत म्हटलं, हीच तर यांची खासियत आहे. ती आपल्या पद्धतीने स्वयंपाक करून घेतात. त्या दिवशी जेव्हा त्या स्वयंपाकघरात जात नाहीत तेव्हा माझं आणि मुलांचं पोटच भरत नाही. मुलं जेवण संपवून त्यांच्या खोलीत गेली. त्यांचा हसण्याचा आणि गप्पा मारण्याचा आवाज येत होता. संपूर्ण वातावरण खूप आनंददायक वाटत होतं. सुधीरला मात्र कधी कधी त्यांचं घर खूप रिकामं खटकत असे. तो तर इच्छित होता की मुलं घरीच शिकावीत, पण यामुळे रश्मीच्या स्वातंत्र्यावर बंधन येईल. शिवाय ज्या प्रकारचं जीवन रश्मी जगत होती त्या वातावरणात मुलं अभ्यास करू शकत नव्हती. म्हणूनच त्यांना मसुरीला पाठवले गेले होते. हिवाळ्याच्या उन्हात एक वेगळाच आनंद असतो. जेवण झाल्यावर सगळे उन्हात बसून गप्पा मारत होते. गरमागरम कॉफी आली. विनयने विचारलं, आई कशा आहेत? त्याने मला खूप प्रेम दिले आहे. त्या रुडकीहून हलायलाच तयार नाहीत. आम्ही खूप प्रयत्न करतो की त्यांनी इथे राहावे. सुधीर उदास स्वरात म्हणाला. विनय म्हणाला, क्षमाचे माहेरही रुडकीत आहे. यामुळे तू तिचा भाऊ झालास आणि मी तुझा मेहुणा. मित्र आणि मेहुणा म्हणजे आता पक्क नातं झालं. विनय हसला तर सगळे हसू लागले. सुधीरला आता सगळं आठवलं की क्षमाला त्याने कुठे आणि कधी पाहिलं होतं. त्याचा अभ्यास पूर्ण झाला होता. आवडती नोकरी मिळाली होती आणि मनात अफसरगिरीची शान भिनली होती. लग्नासाठी विविध स्थळं येत होती, पण त्याच्या डोक्यात अशी मुलगी असावी असं चित्र होतं, जे आयुष्याची गाडी वेगाने चालवू शकेल, ज्याचं आयुष्य कधी थांबणार नाही. आईने क्षमाचा फोटो दाखवला होता. एके दिवशी तो तिला पाहण्यासाठी तिच्या घरी गेला होता. साध्या पोशाखात दुबळ्या सावळ्या रंगाची क्षमा नमस्कार करत समोर आली होती. तेव्हा सुधीरच्या मनात आले, जर या साध्या मुलीशी लग्न केलं तर आयुष्यात काही चमक किंवा नवीनपणा राहणार नाही. गाडी हळूहळू चालत राहील. त्याचे लक्ष दीनानाथच्या शब्दांनी भंगले. क्षमाचं बुद्धिमत्तेचं कौतुक आहे,
ती नेहमी पहिलीच येते आणि जेवण तर खूप छान बनवते. हे गुलाबजाम तिच्याच हातचे आहेत. सुधीरने सांगितले होते की मी आईशी चर्चा करून कळवतो. रश्मी सुधीरच्या मित्राची बहीण होती. जेव्हा ती आधुनिक पोशाखात त्याच्या समोर आली तेव्हा तिचं सौंदर्य, शोखी आणि चपळता सुधीरच्या मनाला भावली. त्याने विचार केला, हीच मुलगी माझ्यासाठी योग्य आहे. क्षमासारखी साधी सरळ मुलगी आणि ही चपळ आधुनिक मुलगी, दोघांची तुलना होऊच शकत नाही. सुधीरने आईला आपला निर्णय सांगितला आणि रश्मी त्याची जीवनसाथी बनली. आता त्याला जाणवत होते की प्रत्यक्षात क्षमाचीच गती वेगवान आहे. रश्मी मात्र मागे पडलेली आणि एकसुरी निघाली, जिच्यात ना काही करण्याची उमेद आहे ना आवड. आज त्याला एक गोष्ट समजली होती की जोडीदाराची योग्य निवड ही त्याच्या बाह्य स्वरूपावरून होत नाही, तर त्याच्या कौशल्य आणि कलागुणांवरून करावी. आशा करते की तुम्हाला ही कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.